तर आज आपण करणार आहोत व्हेज बिर्याणी. तर त्याच्यासाठी मी इथं भाज्या घेतल्यात. तर इथं बघू शकता मी श्रावणी घेवडा घेतलाय म्हणजेच फरसबी आणि तसंच एक गाजर बारीक कापून घेतलाय. तसंच इथं फ्लावर मी मस्तपैकी गरम पाण्यात उकडून घेतलाय जेणेकरून त्यातल्या आळ्या मरून जातील. तसंच इथं मी 4 बटाटे असे मोठे कापून घेतलेले आहेत आणि काही मसाला घेतलाय. तर इथं बघू शकता 3 चमचे बिर्याणी मसाला, 2 चमचे मिरची पावडर आणि 2 चमचे गरम मसाला नाही 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे धनिया पावडर घेतलेत. तर आता आपल्याला ह्याला सगळं मॅरिनेट करून ठेवायचं आहे. त्याच्यासाठी ही दुसरी स्टेप. तर इथं बघू शकता त्याच्यासाठी मी इथं 1 वाटी दही घेतलं आहे आणि जे मसाले आपण घेतलेले आहेत ते मसाले आपण ह्या दह्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर जास्त घट्ट असल्यामुळं मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण थोडंसं पातळ करून घेते जेणेकरून सगळ्या भाज्यांना हे मिश्रण लागेल. बघू शकता छान असं हे दह्याचं आणि मसाल्याचं मिश्रण झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी गाजर आणि ही फरसबी किंवा श्रावणी घेवडा म्हणतात त्याला हे टाकून छानपैकी मिक्स करून घेते. तसंच मिक्स झाल्यानंतर इथं मी फ्लावर घेतला आहे. फ्लावर मी गरम पाण्यात उकडून घेतला होता. तो पण फ्लावर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. फ्लावर कधी पण गरम पाण्यातच धुवून घ्यायचा. तसंच हे बटाटे पण मी घेतले. ते बटाटे पण ह्याच्यामध्ये टाकून आता हे छानपैकी मिक्स करून घेते. तर इथे बघू शकता सगळ्या भाज्या मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. तर आता आपल्याला हे 1 तासभर ठेवायचं आहे. तर आता आपण पुढची स्टेप बघूया. स्टेप नंबर 3 ती म्हणजे की आपला राईस करायचा. तर त्याच्यासाठी मी इथं 1 चमचे जिरं, 4-5 लवंग, 2 तेजपत्ता, 1 दालचिनी घेतलेली आहे. तसंच इथं मी हा बासमती राईस घेतला आहे. तांदूळ आपल्याला पिवळा घ्यायचा, जास्त पांढरा घ्यायचा नाही जेणेकरून पांढरा राईस म्हणजे तो नवीन असतो तो चिकट होतो आणि जो पिवळा राईस दिसतो तो सुटसुटीत असतो आणि तो जुना तांदूळ असतो म्हणून ते सुटसुटीत होतो तसा घ्यायचा. तर त्याच्यासाठी इथं बघू शकता मी अर्धं पातेलं पाणी घेतलेलं आहे. पाणी जास्तच प्रमाणात घ्यायचं जेणेकरून भात आपला पैकी खळखळला असा उकळला पाहिजे. तर त्याच्यातच इथं मी खडे मसाले टाकलेत आणि तसंच इथं मी मीठ टाकून घेतलं आहे. तर मीठ जास्त टाकायचं जेणेकरून भातातलं अर्धं पाणी निघूनच जातं. तर मीठ जास्त टाकलेलं आहे. तसंच आता ह्या पाण्याला उकळी फुटल्यानंतर आपल्याला हा तांदूळ पाण्यामध्ये सगळा सोडून द्यायचा आहे. तर सगळा तांदूळ मी ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी उकडून घेते. तर आपल्याला हा तांदूळ फक्त 70 ते 80% शिजून घ्यायचा आहे. तर हा तांदूळ मी छानपैकी शिजून घेते. लिंबू टाकायला विसरू नका. लिंबामुळं तांदूळ छान असा पांढरा शुभ्र होतो. तर आता पुढची स्टेप बघूया. ती म्हणजे स्टेप म्हणजे 4. तर आता इथं मसाला करून घेते. त्याच्यासाठी मी इथं अर्धा किलो कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे छानपैकी. तर तो कांदा मी तळून घेतलेला आहे. तर तो कांदा तळून घेतलेलंच तेल मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. तर तेल टाकल्यानंतर ना ह्याच्यामध्ये जिरे, लवंग, दालचिनी आणि चक्रीफूल ह्याच्यामध्ये मी टाकून छानपैकी ते तळकून घ्यायचं आहे. तर 1 किलो बिर्याणीसाठी मी इथं 1 किलो कांदा आपल्याला वापरायचा आहे. तर 1 किलो कांद्यासाठी आपल्याला अर्धा किलो कांदा तळून घ्यायचा आहे आणि अर्धा किलो कांदा मी आत्ता ह्याच्यामध्ये परतण्यासाठी टाकलेला आहे जेणेकरून मसाला जास्त होतो. 1 किलो बिर्याणीसाठी 1 किलोच कांदा पाहिजे असतो. तर हा कांदा छानपैकी आता मी परतून घेते. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छानपैकी हा कांदा आता परतून घेते. तर इथे बघू शकता कांदा परतून झाला आहे. तर आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहे. तर 3 टोमॅटो मी असे बारीक कापून घेतले होते मोठे मोठे. तर हे टोमॅटो मी ह्याच्यामध्ये टाकून छान असं परतून घेते आणि टोमॅटो टाकल्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटो लवकर बारीक होतो म्हणून मीठ टाकून घ्यायचं आहे. तसंच मीठ टाकल्यानंतर ना ह्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकून हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे
आणि 2 मिनटं छान असा कांदा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. सगळं तेल वरती येईपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. तर 1 किलो बिर्याणीसाठी मी इथं 200 ग्रॅम तेल वापरलेलं आहे आणि 1 किलो कांदा आणि पावशेर टोमॅटो. तर बघू शकता सगळं तेल वरती आलेलं आहे, म्हणजे टोमॅटो छान असा बारीक झाला आहे. तसंच इथं 1 वाटी दही मी परत घेतली आहे. त्या दहीमध्ये मी 2 चमचे मिरची पावडर, 2 चमचे धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला परत टाकून घेतला आहे. तर हा मसाला आता ह्या तेलामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर कोणाकोणाला वाटेल तेल खूपच जास्त झाले, पण बिर्याणीसाठी तेल खरंच जास्त लागतं. तर तुम्हाला कमी तेल हवं असेल तर तुम्ही कमी तेल टाकू शकता, पण जी चव पाहिजे ती चव येणार नाही, म्हणून इथं तेल जास्त दिसतंय. तर बघू शकता छानपैकी हे परतल्यानंतर तर आता हे परतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते. तर अद्रक लसूणची पेस्ट टाकून पण आपल्याला हे 1 मिनटं छानपैकी मिक्स करून परतून घ्यायचं आहे. तसंच अद्रक लसूणची पेस्ट परतल्यानंतर आपण ज्या भाज्या सगळ्या मॅरिनेट करून ठेवल्या होत्या त्या सगळ्या भाज्या आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि त्या भाज्या टाकून छानपैकी आपल्याला मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे. तसंच या सगळ्या भाज्या मिक्स झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना टाकून छान असं हे मिक्स करून, तसंच इथं वाटाणा घेतला आहे मी. वाटाणा हा छानपैकी उकडून घेतला आहे. जर तुम्ही फ्रोझन वाटाणा घेतणार असेल तर तुम्ही डायरेक्ट टाकू शकता, पण मी हा फ्रोझन वाटाणा घेतलेला नाही आहे, म्हणून हा वाटाणा मी पहिला उकडून घेतला आहे आणि मग ह्याच्यामध्ये टाकून घेते. तर आता हे छानपैकी मिक्स करून आपल्याला ही भाजी संपूर्ण अर्धा तास शिजवून घ्यायची आहे. तर बघू शकता आपण जो अर्धा किलो कांदा तळून घेतला होता तो कांदा आता आपल्याला इथं लास्टला टाकून घ्यायचा आहे. अर्धा किलो कांदा आपण परतून घेतला आहे आणि अर्धा किलो कांदा तळून घेतला होता तो पण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर आता छानपैकी मिक्स करून घेते. तर आता हे झाकून मी अर्धा तासासाठी ठेवणार आहे. तर अर्धा तास आपल्याला हे सारखं हलवत राहायचं आहे. तर बघू शकता अर्धा तासानंतर ना सगळी भाजी आपली छान अशी संपूर्ण भाजी शिजलेली आहे. तर आपला हा बिर्याणीचा मसाला तयार झालेला आहे. तर छान अशी ही भाजी संपूर्ण शिजलेली आहे. तर बघू शकता मस्तपैकी तर्रीसुद्धा आली आहे. तसंच इथं मी पनीर घेतलं आहे. पनीर थोडंसं घेतलं आहे, ते असं फ्राय करून घेतलं आहे. ते फ्राय करून घेतलेलं पनीर पण आता ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मसाला झाला आहे. तर आता स्टेप नंबर 5, तर त्याच्यासाठी आपल्याला इथं थर लावून घ्यायचा आहे, म्हणजे दम द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी मी इथं खाली थराला तूप टाकून घेते आणि तूप टाकून छानपैकी पातेल्याला असं फिरवून घेते आणि तूप टाकल्यानंतर जो राईस आपण शिजवून घेतला होता तो राईस छान असा प्लेटीने मी सगळ्या पातेल्यामध्ये फिरवत आहे. तर बघू शकता तर भात टाकल्यानंतर राईस आपण शिजवून घेतलेला टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पुदिना असं टाकून घेते
आणि इथं मी खायचा रंग पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आहे, हिरवा रंग आणि ऑरेंज कलरचा रंग. तर असा हा रंग मी साईडने टाकून घेतला आहे, जेणेकरून राईस आपला छानपैकी कलरफुल होईल. आणि जी भाजी आपली शिजून घेतली होती ती पण ह्याच्यावरती टाकून घ्यायची आहे. आणि ह्याच्यावरती परत आपल्याला राईस टाकून घ्यायचा आहे. तसंच दुसऱ्या थराला पण आपल्याला ती स्टेप करून घ्यायची आहे. तर बघू शकता सगळं झालेलं आहे. तर आपल्याला आता ह्याला दम द्यायला ठेवायचं आहे. त्याच्यासाठी मी 15 मिनटं गॅसवर ठेवणार आहे. तर गॅसवरती पातेलं ठेवलं आपल्याला 5 मिनटं मोठ्या फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. आणि नंतर ना मीडियम फ्लेम करून छानपैकी 15 मिनटं ह्याला दम द्यायचा आहे. तर ह्याच्यावरती अशी जाड वस्तू मी हा पोलपट ठेवला आहे. तर जाड वस्तू ठेवून आपल्याला छान असा ह्याला दम घेऊन द्यायचा आहे 15 मिनटं. तर आता 15 मिनटानंतर ना आपली बिर्याणीला दम झालेला आहे आणि बिर्याणी एक नंबरची आपली तयार आहे. तर बघू शकता छान अशी आपली ही व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका. तर नक्कीच ही व्हेज बिर्याणी घरी तुम्ही ट्राय करून पहा.